हाय फ्रेंड्स, तर आज मुलींना खायची होती पालकपुरी आणि आमच्या घरी ना गरगट्टा केला ना पालकाचा तर ते नाहीत खात, परंतु ना पालकपुरी जर केली ना तर आवडीनं सगळे खाणार। गरगट्टा कोणीच खात नाही आहे त्याच्यामुळे, आणि पालक शरीरासाठी चांगला असतो त्याच्यामुळे मी पालकपुरी करते आणि मुलींना खायची होती त्याच्यामुळे मी आज आवर्जून केलेली आहे आणि पालक घेऊन आलेली आहे मी मार्केटमधून। आणि थोडंसं मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तिखट, हळद, मीठ, तीळ, आलं लसूण पेस्ट आणि मस्तपैकी बाजारातून आणलेला पालक मी मस्त धुवून त्याची प्युरी करून घेतलेली आहे। मिक्सरला वाटून पूर्ण तशीच कच्चीच, आणि ते याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे, पूर्ण मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने। आपल्या जितकं मिक्स होईल ना तितकं चांगलं लागतं। आणि आपण गव्हाचं पीठ कसं मळून घेतो ना त्या पद्धतीनं मऊ असं छान मळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मी कशी मळते, आणि चांगलं मऊ, आणि नंतर शेवटी थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मस्त असा गोळा आपण चपातीचं पीठ कशा पद्धतीनं मळतो ना त्या पद्धतीनंच मळून घ्यायचं पूर्ण मस्त छानपैकी, म्हणजे एकजीव पण होतं। आणि थोडंसं 10 ते 15 मिनिट याला मुरून द्यायचं, मस्त बाजूला ठेवून द्यायचं। 10 ते 15 मिनिटं चांगलं मुरतं पीठ आणि मस्त पुऱ्या पण लाटता येतात, मऊ असं पीठ होतं। तुम्ही पाहू शकता मी कशी मळते। मी थोडंसं तेल टाकलेलं आहे इथं आणि छान मस्तपैकी तेलाने कसं मस्त एकजीव सगळं होऊन येतं आणि मिळून पण येतं त्याच्यामुळं, आणि मऊ पण होतं त्याच्यामुळे मी थोडंसं तेल टाकून मऊ करून घेते आणि चांगलं मळायचं, म्हणजे छान अशी मस्त पुरी येते। एकजीव होईपर्यंत चांगलं मळून घ्यायचं याला। तुम्ही पाहू शकता हे बघा किती छान मळलेलं आहे आणि किती मऊ मस्त मी हा करून घेतलेला आहे। आणि ग्रीन कलर आलेला आहे, आपण पालकाची प्युरी टाकलेली आहे त्याच्यामुळे ग्रीन कलर आलेला आहे। आणि 10 मिनिटानंतर मग पुरी लाटून घ्यायची, छोटे छोटे गोल करायचे आणि मस्त अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या। खूप छान गोल गोल छोटे छोटेच लाटून घ्यायच्या, किंवा तुम्ही या पुऱ्या न करता तुम्ही मोठी चपातीच्या आकाराची करून तुम्ही वाटीनं किंवा दुसऱ्या कुठल्याही भांड्याने तुम्ही गोल करून घेऊ शकता। मी तसं नाही, छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेते मी। आणि इकडं बाजूला मी तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत, आणि सगळ्या मी एकदाच पुऱ्या लाटून घेणार आहे, कारण इकडं लाटायचं आणि इकडं तळून घ्यायचं इतकं फास्ट नाही होत, तोपर्यंत तिकडं तेल जळून जातं कम्प्लिटली त्याच्यामुळं। आणि स्लो गॅसवर जर पुऱ्या केल्या ना आपल्या व्यवस्थित नाही होत आणि फुगत पण नाही आहेत आणि तेल जास्त आकसून घेतं पुऱ्यांमध्ये, त्याच्यामुळे जितक्या फास्ट गॅसवरती तळून होतील ना तितक्या फास्ट गॅसवरती तळून घ्यायच्या। आणि मी त्याच्यामुळे सगळे आधी लाटून घेणार आहे गोल गोल सगळ्या मस्तपैकी, आणि खूप छान लाटून घेते मी। बऱ्याचशा पुऱ्या लाटलेल्या आहेत मी, आणि तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही घेऊ शकता। मला जसं योग्य वाटते मी त्या पद्धतीनं घेते आणि पूर्ण पुऱ्या लाटून घेते मी। खूप छान, आणि टेस्ट पण खूप छान लागते बरं का या पुऱ्यांची, खूप म्हणजे खूप छान लागते। माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। न्यू यूट्यूबर आहे, प्रयत्न चालू आहेत आणि प्रयत्न करणार आहे मी। अशक्य ही शक्य करतील स्वामी। प्रयत्न केल्यानंतर यश हे नक्की भेटतंच, आणि प्रयत्न करत राहायचं, खचून नाही जायचं। प्रयत्न केलं की आपल्याला यश मिळत जातं, फक्त प्रयत्न शेवटपर्यंत चालू ठेवायचे। यश अपयश येत राहतंच थोडंसं, पण थोडासा धीर धरायचा, हळूहळू आपल्याला यश येतच राहतं, आणि अपयश आलं तरीही खचून नाही जायचं। मी छान अशा पुऱ्या लाटून घेते इथं मस्तपैकी, खूप छान पुऱ्या होत आहेत। आणि मग हे ना दह्यासोबत खायला खूप छान लागतं। आम्ही तरी दह्यासोबतच ट्राय करतो याला। तुम्ही कशासोबत खायचं ते तुमचं तुम्ही ठरवा, कारण आम्ही तरी दह्यासोबत खूप छान लागतं त्याच्यामुळे आम्ही सगळेजण दह्यासोबतच खातो याला।
आणि लाईक नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर, कारण तुमचा एक लाईक खूप महत्त्वाचा आहे आणि एक सबस्क्राईब पण खूप महत्त्वाचा आहे. आणि मी इथं सगळ्या पुऱ्या आधी पूर्णपणे लाटून घेतलेल्या आहेत आणि आता सगळ्या पुऱ्या मोठा गॅस करून तळून घेते आहे मी मस्तपैकी. बघा माझी पुरी किती छान फुगती आहे, हे बघू शकता तुम्ही. आणि मस्त थोडीशी खरपूस लालसर रंगाची होईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे. खूपच छान पाहू शकता तुम्ही. प्रत्येक पुरी फुगती आहे माझी. आणि पुरी फुगली ना खूप आनंद होतो बरं का मला, खरं सांगते मी. पुरी फुगली ना असं मनाचं समाधान होतं पुरी फुगल्याच्या नंतर ते बघून. पण नाही फुगली ना, भाकर किंवा चपाती पण फुगल्यानंतर मनाला ना खूप छान वाटतं किंवा शांती मिळाल्यासारखी वाटते. म्हणजे आणखीन कामाचा उत्साह येतो पुरी फुगल्याच्या नंतर. हे पाहू शकता, एक 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 पुरी मी टाकून तळून घेते. आणि कमी तेलातच तळायची शक्यतो, जास्त तेल नाही टाकायचं तर कढईमध्ये, कारण तळलेलं तेल परत नाही खावंसं वाटत आणि यूज नाही करावंसं वाटत. त्याच्यामुळे थोडंसंच तेल घेऊन एक एक पुरी मी तळून घेते आहे, कारण दुसरं तेल पण खराब होऊन जातं ना, त्याच्यासाठी मी जास्त तेल नाही घेतलेलं. थोड्याच तेलामध्ये आणि छान तळून घेते मी मस्तपैकी, पाहू शकता. आणि तुम्ही पण ट्राय करा, खूप छान लागतात या. आणि ट्राय केल्या की कशा झाल्यात हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा